हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आज आहे श्रावण सोमवार. सो जसे की तुम्ही बघू शकता छानपैकी तयार झालेली आहे आणि छानपैकी पूजा पण झालेली आहे. सो मला खूप दिवसापासून मेसेज येत आहेत की व्हॉट आय ईट इन अ डे. ताई तुम्ही करा. सो सर्वात पहिले सांगायचं आहे की मी उठल्या उठल्या 2 ग्लास पाणी पिते आणि त्याच्यानंतर 1 कप ब्लॅक कॉफी घेते. ऑरेल्स 1 कप कॉफी सोबत मी थोडंसं स्टिविया घालून घेते, कारण की मला हेडेक होतं सकाळ सकाळी नाही घेतलं तर. हाय तस गाईज, आज माझा फास्ट आहे कारण की श्रावण सोमवार आहे. आणि आज मी सकाळी एकदा कॉफी घेतल्यानंतर मी एक 12:30 ते 1च्या मध्यंतरी मी थोडीशी खिचडी खाल्ली होती, लाईक अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी दहीसोबत. त्याच्यानंतर मी संध्याकाळी अगेन एक कॉफी घेतली आहे आणि आता माझ्या संध्याकाळचं मील आहे स्वीट पोटॅटो, कारण की मला जास्त भूक लागत नाही आहे आणि फास्ट आहे. फास्टिंग मीन्स लोकांना असं वाटतं की खूप सगळ्या गोष्टी खात जायला पाहिजे, खात राहायला पाहिजे. दॅट इज नॉट फास्टिंग गाईज. फास्टिंग इट मीन्स की तुम्ही किती वेळ उपाशी राहता, तुम्ही पाणी पिता, त्याच्यामध्ये कॉफी पिता, ब्लॅक कॉफी पिता, दॅट इज कॉल्ड फास्टिंग. खूप जास्त अति खायला फास्टिंग नाही म्हणत. सो मी संध्याकाळी खाणार आहे 1 स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटोमध्ये स्टार्च कमी असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये ते इझिली डिझॉल्व नाही होत, प्रिव्हेंट करतं आपल्या शुगर स्पाइक व्हायला. सो स्वीट पोटॅटो खूपच छान आहे आणि त्याच्यामध्ये डायटरी फायबर पण खूप जास्त छान आहेत. पण मी त्याला खाणार आहे आता 7:30च्या अगोदर. जर मला भूक लागली तरच खाणार आहे, अदरवाईज आय विल नॉट टेक. आणि जसं की आज श्रावण सोमवार आहे आणि उद्या आहे नागपंचमी. सो मोस्ट प्रोबेबली लोक नागपंचमीचं पण फास्ट पकडतात. सो आज आणि उद्या असे 2 दिवसाचे फास्ट माझे होऊन जातील. अगेन माझा प्रोसेस सेम आहे. अगेन टुमॉरो आय हॅव 2 ग्लास ऑफ वॉर्म वॉटर. त्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेईल, नाहीतर स्टिवियाची कॉफी घेईल. अगेन जर भूक लागली तरच मी खाते, अदरवाईज मी खात नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी फ्रूट्स अजिबात खात नाही, पण मी आज 2-3 स्लाइस पेरूचे खाल्ले होते. आणि कारण की माझं एक्सपेक्टेड वेटपेक्षाही कमी वेट आहे. सो त्या कमी वेट असल्यामुळे मला थोडासा बीपीचा इश्यू होऊन जातो. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमचा जो BMI आहे तो काढून घ्या, तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करा आणि मगच करा. तो आम्ही मिहीरच्या स्कूलमध्ये गेलो होतो म्हणून जेवण बनवायला टाईम नव्हता, असं विशालने खाली छानपैकी थाली. त्याच्यासोबतच मला खूप सगळे क्वेरी येतात माझ्या हेअर लॉससाठी. सो मला तुम्हाला सांगायचं